43% मतं मिळालेली आहे. त्यामुळं ही मतं अधिक वाढतील. पण चिंता करायची गरज नाही असं म्हणतात. तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही, तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहीत, 100% तरी जरी झालं ती तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार. तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलो तर मुडील्याशिवाय सोडित नसतो. माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही, शिंदे साहेबाला नाही, कोणत्याच पक्षाला नाही, पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो. हां, तुम्ही समजून घ्या, गैरसमजातून बाहेर या. तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची, पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे. तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या. तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते हे तर गणितं करून सांगत आहेत, कॅम्प्युटरवर सांगत आहेत. तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा, सत्यता हाताळा. एखादा जाड दिसला म्हणून त्याच्यामागं जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो, ह्या भ्रमातून बाहेर पडा. त्याजवळ फक्त ताकदच असं समजा, त्याला ढकलून दिलं तर तो पडू शकतो. फोकस ताकद आहे त्याची असं समजा, त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे. ते जरा गैरसमजातून बाहेर या. तुमचा 100% जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही. आणि तुम्ही आमचं द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही. आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही. त्या राजकारणाला तिकडे काडी लागून द्या. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आहेत मराठ्यांचे. आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं 50% आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. यशस्वी मागं घ्या, हैदराबादचं गॅजेट लागू करा. ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला, तरी म्हणतात काय होता समज होता, गैरसमज होता, काय होतं, नामकं होतं, तमकं होतं. ते पडा राव बाहेर, आणखीन तरी बाहेर पडा. हातातून गेल्यावर पश्चाताप करता टकोर राहून घ्या चापटी. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असं. ओबीसीचे एक नेते आईवडे त्याने असं सांगितलं, जर ओबीसीतून पुन्हा तेच वाक्य मागच्या आंदोलनाच्या काळात जे झालं होतं तेच राजू स्वस्त बसणार. कवा बसलात म्हणा तुम्ही? स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही. आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहे. जाऊ द्या, पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही. त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही, कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच आणि मानत पण नाही. कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तरं देत नाहीत. त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही. मी त्यांना आत्तापर्यंत किंवा सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही, कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही आणि आम्हाला मानायचं पण नाही. त्यांनाही सोड